मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे दया डोंगरे. खासच्या सासू म्हणून त्यांची ओळख जरी झाली असली तरी त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास यापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यांचा करारी चेहरा, आवाजातील जरब आणि व्यक्तिमत्वातील वचक पाहून कोणालाही त्यांची भीती वाटेल. दया डोंगरे यांचा जीवन प्रवास साधा सोपा नव्हता. एका जीवघेण्या अपघातातून त्या वाचल्या. नंतर एका दुर्धर आजारामुळे या हरहुन्नरी अभिनेत्रीची कारकीर्द अचानक संपुष्टात आली. त्यामुळे दुर्दैवाने 1990 नंतर त्या कुठल्याच नाटक अथवा सिनेमात दिसल्या नाहीत. चला तर जाणून घेऊया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी. दया डोंगरे यांचा जन्म 1940 साली एका कलावंत कुटुंबात झाला. दया डोंगरे यांचा जन्म जरी अमरावतीचा असला तरी त्यांची बालपणीची काही वर्ष कोल्हापूरमध्ये गेली. त्यांच्या आई यमुताई मोडक रंगभूमीवर काम करायच्या. किचकवध, हाच मुलाचा बाप यांसारख्या नाटकात त्यांनी अभिनय केला होता. तसेच त्यांच्या आत्या शांता मोडक या बालगंधर्वांच्या नाट्य कंपनीत कार्यरत होत्या. त्यामुळे दया डोंगरे यांना बालपणापासूनच अभिनय आणि संगीताचे संस्कार लाभले. लहान वयापासूनच त्यांना रंगभूमी आणि कलेची आवड निर्माण झाली. घरातील कलात्मक वातावरणामुळे आणि आईच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्यातील कलाकार घडत गेला. अभिनयासोबत गाण्याचे संस्कार त्यांच्यावर झाले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी 1954 साली धारवाड आकाशवाणीचे उद्घाटन दया डोंगरे यांच्या गायनाने झाले होते. नंतर त्यांना ऑल इंडिया रेडिओच्या संगीत स्पर्धेत राष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस देखील मिळाले होते. त्या स्पर्धेचे परीक्षक पु ल देशपांडे यांनी त्यांचे खास कौतुक केलं होतं. मात्र पुढे काळाच्या ओघात आणि अभिनयाकडे जास्त कल असल्यामुळे त्यांचे गाणे मागेच राहिले. अवघ्या 16व्या वर्षी दया डोंगरे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. प्रसिद्ध नाटककार मोगस रांगणेकर यांच्या रंभा या नाटकातून त्यांनी पहिली भूमिका साकारली. याच काळात त्यांनी महाविद्यालयीन नाटके आणि एकांकिकांमधूनही काम केलं. पुढे त्यांचे शरद डोंगरे यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतरही दया डोंगरे यांनी अभिनय प्रवास थांबवला नाही. उलट त्यांची खरी कारकीर्द लग्नानंतर सुरू झाली. त्यांचे पती शरद डोंगरे यांनी त्यांना पूर्ण साथ दिली. त्या नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आपल्या पतीला देतात. लग्नानंतर त्यांच्या पतीची बदली दिल्लीला झाली. अभिनयातले बारकावे जाणून घेण्यासाठी त्यांनी दिल्लीतल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात म्हणजे NSD मध्ये प्रवेश घेतला. तेथे लीला गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतलं. या काळात त्यांनी नाट्यशास्त्रातील बारकावे, आवाजावरची पकड, हालचालींचा ताळमेळ आणि रंगभूमीवरील शिस्त आत्मसात केली. हे शिक्षण त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी मोलाचे ठरले. त्यांच्या कारकिर्दीचा मैलाचा दगड ठरलेले नाटक म्हणजे लेकरू उदंड झाली. या नाटकात त्यांनी श्रीकांत भोके यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक नाटकात काम केलं. पिराड वाजलं, अखेरचा सवाल, माणसाला डंख मातीचा, माता द्रौपदी, चिसौका चंपा गोवेकर, अमानुष, संकेत मिलनाचा अशी अनेक नाटकं त्यांनी केली. या नाटकामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. यापैकी संकेत मिलनाचा नाटकासाठी त्यांना शांता आपटे स्मृती सुवर्णपदक मिळाले. पुढे 1980 साली मंतरलेली चैत्रवेल नाटकाच्या दौऱ्यात साताऱ्यावरून कोल्हापूरला जाताना त्यांच्या बसचा भयंकर अपघात झाला. या जीवघेण्या अपघातात त्यांचा जीव वाचला. मात्र या अपघातात त्यांच्या 8 सहकलाकारांचा मृत्यू झाला. यामध्ये सुप्रसिद्ध कलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा समावेश होता. ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद आठवणींपैकी एक ठरली. एकीकडे नाटकामध्ये काम करताना त्यांनी दूरदर्शनवर देखील काम केलं. मुंबई दूरदर्शनवरील गजरा या कार्यक्रमातून दया डोंगरे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी स्वामी या मालिकेत गोपिकाबाईंचे पात्र साकारले, जे खूप लोकप्रिय झालं होते. दया डोंगरे यांनी 1982 साली आलेला उंबरठा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. याच वर्षी त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या मायबाप या चित्रपटातही काम केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक उल्लेखनीय भूमिका केल्या. त्यांच्या काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये नवरी मिळे नवऱ्याला, शुभमंगल सावधान, खट्याळ सासू नाठाळ सून, आत्मविश्वास, कुलदीपक, 4 दिवस सासूचे या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आश्रय, नकाब, दौलत की जंग, झुंबिश, नामचीन, जीने की सजा या हिंदी सिनेमांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. पुढे त्यांना डोळ्यांचा एंड्रोपियन हा दुर्मिळ आजार झाला. या डोळ्यांचे स्नायू आत वळतात, त्यामुळे डोळ्यांना उजेड व वारा सहन होत नाही. या आजारामुळे त्यांची रंगभूमी आणि चित्रपटातील कारकीर्द संपुष्टात आली. 1993 साली आलेला 4 दिवस सासूचे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांचे पती शरण डोंगरे यांचे 2014 मध्ये आकस्मिक निधन झाले. हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. त्या दुःखातून त्यांनी स्वतःला कसेबसे सावरले होते.
दया डोंगरे ह्यांना 2 विवाहित कन्या आहेत. मोठ्या मुलीचे नाव संगीता असून ती मुंबईत राहते, तर धाकट्या मुलीचे नाव अमृता असून ती बेंगलोरला असते. कन्या, जावई आणि नातवंडे अधूनमधून येऊन जाऊन असतात. जीवनात सगळे काही मिळाले, आता जगायचा मोह उरला नाही असे त्या म्हणतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना असते. त्यांच्या समृद्ध कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना नाट्य परिषदेमार्फत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. दया डोंगरे ह्यांनी तब्बल 30 वर्षापूर्वी सिनेसृष्टीत काम करणं सोडलं असलं तरीही त्यांच्या अभिनयाची आठवण आजही रसिकांच्या मनात ताजी आहे. दया डोंगरे ह्यांनी मोजक्याच पण दर्जेदार भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान मिळवले आहे. तर ही होती दया डोंगरे ह्यांची जीवन कहाणी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.